घरपट्टी रद्द. सांगली बंद यशस्वी. महानगरपालिकेच्या वाढीव व अन्यायकारक घरपट्टी विरोधात घरपट्टी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी सांगली शहरात पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वाढीव घरपट्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान अन्यायकारक घरपट्टी रद्द करा, सामान्य नागरिकांची लूट बंद करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. वाढत्या आर्थिक भारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला. सांगली बंदमुळे शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या असंतोषाचा स्पष्ट संदेश प्रशासनापर्यंत पोहोचल्याची चर्चा शहरभर सुरू होती. घरपट्टी वाढ करणाऱ्या प्रशासनाचा, घरपट्टी वाढ करणाऱ्या प्रशासनाचा जिंदाबाद. केल्याशिवाय राहत नाही, केल्याशिवाय राहत नाही. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. वाढीव घरपट्टी रद्द, वाढीव घरपट्टी रद्द. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय, या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय. घरपट्टी वाढी समर्थन करणाऱ्या पालकमंत्र्यांचा, घरपट्टी वाढी समर्थन करणाऱ्या पालकमंत्र्यांचा. वाढीव घरपट्टी रद्द झालीच पाहिजे. वाढीव घरपट्टी रद्द झालीच पाहिजे. वाढीव घरपट्टी कोण म्हणताय
कर शूटिंग कर आणि कुठं लावा महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झालीच पाहिजे. महापालिकेच्या काळ्या कारभाराची चौकशी घरपट्टीवार रद्द झालीच पाहिजे. हम एक है, हम एक है, हम एक है. घरपट्टीवार रद्द झालीच पाहिजे. घरपट्टीवार रद्द झालीच पाहिजे. घेतलेला आहे त्याचा परिणाम अत्यंत चांगला दिसला आहे. आता या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी एक 4 ते 5 जणांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाईल. तोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी काल सन्माननीय पालकमंत्री सांगलीत होते. आम्हाला असं अभिप्रेत होतं की निदान एवढं जनक्षोभ आक्रोश आहे, असंतोषाची भावना आहे, लोकांच्यात अन्याय झाल्याची भावना आहे. निदान पालक म्हणून राज्य शासनाचे एक नेमलेले इथले पालक म्हणून ते बोलून निदान विचारतील की बाबांना तुम्हाला काय पाहिजे, तुमचं म्हणणं काय आहे, आंदोलन करू नका, बसून चर्चा करू, अशा पद्धतीचा त्यांच्याकडनं विचारणा येणं, प्रस्ताव येण्याच्या आम्हाला अपेक्षा होत्या. पण दुर्दैव असं आहे जे दिल्लीत चांगलं चाललेलं आहे तेच सांगलीत चाललेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं आधिपत्य आपल्याला सगळ्यांना स्वीकारावं लागतंय. हे कदाचित बहुतेक आपलंच मागच्या जन्मीचं पाप दिसतंय. आता ते या मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यात त्याचं रूपांतर करून आपण धुवून काढूया. मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासकीय कार्यकाळात अन्यायकारक भांडवली मूल्यावर जी वाढीव घरपट्टी लादली होती त्याबाबत गेले 2-3 महिने झालं वाढीव कृती समितीच्या वतीने आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन दिली, आंदोलन केले. मात्र ह्याची सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य आमचा हातगाडी चालक असेल, भाजीवाला असेल, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील, यांनी 100% कधी नाही ते सांगलीच्या इतिहासात कडकडीत बंद ठेवून या वाढीव घरपट्टीला विरोध नोंदवलेला आहे. तसेच हजारो सांगलीकर आज रस्त्यावर येऊन या मोर्चात सहभागी झाले होते. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी महापौर असतील, प्रशासकीय आयुक्त असतील, यांनी याची दखल घेऊन तातडीनं हा विषय स्थगित करून आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पद्धतीने बिलं दुरुस्ती करून हा अन्याय दूर करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन म्हणजे अचानकपणे ह्या पदाधिकारी किंवा प्रशासनाच्या दारात झोपमोड आंदोलन असेल किंवा त्यांना घेराव आंदोलन असेल, हे अशा पद्धतीने आंदोलनाची अजून व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 90% लोकांना घरपट्टी मान्य आहे. तरी त्यांना जर उघडे डोळे असतील, दिसत असेल, तरी त्यांच्या बगल बच्चांना पाठवून आज महापालिका क्षेत्रात फेरफटका मारावा. 100% नागरिकांचा या घरपट्टी वाढीवला विरोध आहे, तोच आज नागरिकांनी एकटीने दाखवून दिलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कलेक्टर ऑफिसला मिटिंगमध्ये सांगतात, प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देतात की बाबा अन्यायकारक कृती समितीचं म्हणणं काय आहे ते दुरुस्त करा म्हणतात. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावणारे हे महाभाग आणि प्रशासन आणि पदाधिकारी आहेत, यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच पालकमंत्री वेगवेगळ्या घोषणा करतात. त्यांनी आज त्यांच्या बगल बच्चांना आणि त्यांच्या यंत्रणाला पाठवून महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 100% विरोध नोंदवलेला आहे. याची दखल घेऊन तातडीने ही घरपट्टीला स्थगिती द्यावी. हा निर्णय प्रशासकीय काळामध्ये घेण्यात आलेला आहे, पण आता आयुक्त जे आहेत त्यांना काही इशारा राहणार नाही. आयुक्तांना त्यांच्या दारात आता झोपमोड आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आज बघावं की 100% नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांसाठी महापालिका आहे, महापालिकेसाठी नागरिक नाहीत. आमच्यासाठी जर ह्या अन्यायकारक असेल तर ह्यात दुरुस्ती झालीच पाहिजे. महापालिका प्रशासनाच्या अन्यायी घरपट्टी दरवाढी विरोधात महाकृती समितीच्या वतीने आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं निवेदन आयुक्तांना सादर केलं. सांगलीच्या आमदारांची, मिरजेच्या आमदारांची, खासदारांची भूमिका अशी होती की लोकांनी हरकती दाखल केल्या नाहीत, त्यामुळे लोकांची या घरपट्टी वाढीला सहमती आहे. पण याला विरोध दर्शवण्यासाठी हे पब्लिक रस्त्यावर आज काय सांगलीकर नागरिकांची, मिरजकर नागरिकर आणि कुपवाडकर नागरिकांची भूमिका आहे ही या जनतेला दाखवून दिलेली आहे. या घरपट्टी दरवाढीला विरोध आहे. मूल्यांकनावर आधारित ही घरपट्टी दरवाढ लागू केलेली आहे. प्रशासनाला
आम्ही सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कलम कायदा अन्वये निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाची तरीसुद्धा मानसिकता दिसत नाही. त्यांनी विचार करायला वेळ मागितला आहे, त्यांनी बैठक घेण्यासाठी वेळ मागितला आहे. जर यातून या नागरिकांच्या मालमत्तेवर लादलेला कर जिजिया कर हा कमी झाला नाही तर आमचं असहकार आंदोलन असेल. प्रसंगी आम्ही नागरिकांना घरपट्टी भरायची का नाही या मुद्द्यावर आता येऊन हा मुद्दा थांबलेला आहे. या टप्प्यावर येऊन हा मुद्दा थांबलेला आहे. आणि जर प्रशासन जर मस्तवालपणा करत असेल तर जशास तसं उत्तर. आज शांततेच्या मार्गाने मोर्चा झाला आहे. आमच्या आबाजांनी जी मालमत्ता उभी केलेली आहे ती मालमत्ता फक्त यांना कर देण्यासाठी नाही तर त्याची जपणूक करण्याची आमची जबाबदारी आहे. आणि आमच्याच मालमत्तेला आमच्याच घरात राहून आम्हाला जर महापालिकेला भाडं द्यावं लागत असेल तर हे कदापि मान्य नाही. उपयोग करता आम्हाला मान्य नाही आहे. ड्रेनेज कर जिथं ड्रेनेज जोडलेलं नाही ते आम्हाला मान्य नाही आहे. या बाबतीत प्रशासन जर उदासीन असेल तर महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकसुद्धा घरपट्टी भरण्यात असमर्थ आहेत, उदासीन आहेत. हे चित्र यापुढील काळात दिसेल. नागरिक मंचच्या वतीनं व सर्व पक्षीय व आपल्या सांगली महापालिका हातीतील सर्व व्यापारी संघटना, सांगली जिल्हा पान असोसिएशन असेल अशा सर्वांनी मिळून आज महानगरपालिकेवर वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये ज्या काय आता महापालिकेच्या प्रशासनाकडे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटीचं लेखी निवेदन दिलेलं आहे. आणि प्रशासनाने विनंती केलेली आहे की या समितीमध्ये नागरिक मंच म्हणून आमच्या सर्व प्रतिनिधीचं काम बघणारे जे सतीश साखळकर असतील, हनुमंतराव पवार असतील यांना समितीत घेऊन योग्य ते मार्ग काढून ज्या ठिकाणी वाढीव घरपट्टी आकारणी केलेली आहे तिथे योग्य कायद्यात जे काय नियम आहेत त्या नियमाच्या अंतर्गत करावी अशी मागणी आपण या ठिकाणी आज करण्यासाठी हा भव्य धडक मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चासाठी पूर्ण महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी, छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, सांगली जिल्हा पान असोसिएशन असेल विविध संघटनांनी 100% बंद करून या वाढीव घरपट्टीचा निषेध या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं वाढीव घरपट्टी या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. या वाढीव घरपट्टीला आमचा विरोध आहे. याचं कारण असं आहे की आपली जी महानगरपालिका आहे ती ड वर्गामध्ये आहे आणि ड वर्गाच्या सोयीसुविधा तरी वेळेवर मिळतात का हा खरा प्रश्न आज या ठिकाणी समस्त सांगली मिरज कुपवाड तीनही शहरातील नागरिक या ठिकाणी विचारत आहेत. महापालिकेच्या कारभारामध्ये अनेक बाबींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. महापालिकेच्या कारभारामध्ये सुधारणा करण्याचं सोडून उलट जनतेवरच घरपट्टीचा बोजा लादला जातो हे अतिशय अन्यायकारक आहे. आज सर्वसामान्य नागरिकांना आपण पाहतो, सर्वसामान्य नागरिकाला आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महापालिका असेल या सर्व ठिकाणी वेगवेगळे कर, वेगवेगळी महागाईचे मार या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सोसावा लागतो. तसेच या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते सर्वजण आज मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. सर्वांचं म्हणणं एकच आहे की महानगरपालिकेनं जी वाढीव घरपट्टी प्रस्तावित केलेली आहे ती घरपट्टी तात्काळ स्वरूपात रद्द करावी, अन्यथा इथून पुढे तीव्र आंदोलन केलं जाईल. प्रशासनाला मी आवाहन करतो की तात्काळ घरपट्टी वाढ मागे घ्यावी. धन्यवाद. आज सांगलीमध्ये सांगली मिरज महानगरपालिकेने जी करवाढ केली त्या वाढीच्या विरोधात करवाढ कृती समितीच्या वतीने जो सांगली मिरज आणि कुपवाड बंद पुकारला होता, या बंदमध्ये कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक आम्ही या बंदमध्ये सहभागी होतो. करवाढीच्या निषेधार्थ आम्ही आमरण उपोषणही 2 दिवस झाले होते. महापौरांनी ते उपोषण स्थळी येऊन सांगितले की करवाढ ही सध्याचा एक समिती नेमली आहे, त्यामध्ये सर्व महानगरपालिकेतील गटनेते त्याचबरोबर काही नगरसेवकांची नेमणूक केली आहे आणि ही करवाढ या गटनेत्यांच्या व समितीच्या मार्फत ठरवण्यात येईल. आणि आज ह्या मोर्चाचा जो झाला त्याला आमचा पूर्ण कुपवाड शहर परिसर संघर्ष समिती व कुपवाडचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणताय महिला सक्षमीकरण केले तर प्रत्यक्षात महिला सक्षमीकरण केलेलं दिसून येत नाही. कारण का तर आज आमच्या जिल्हा परिषद कॉलनीमध्ये विश्रामबाग येथील महिलांनी निवेदन दिलं की आमचं एन ए प्लॉटमध्ये आहे, तुम्हाला DP प्लॅन घालता येणार नाही. तरी सुद्धा महानगरपालिकेने कोणत्या नियमाने DP प्लॅन घालून आमच्या कॉलनीमध्ये जे अतिक्रमण म्हणून
कंपाऊंड्स 2 आणि 4 इंचासाठी सुद्धा पाडलेले आहेत. याचा आम्ही धिक्कार करतो महानगरपालिकेचा. या अक्वायर करून त्यांनी पूर्ण प्रोसेस करायला पाहिजे होती. तर नियमानुसार काहीही केलं नाही असा अन्यायकार पालिकेचा महिला म्हणून मी आज धिक्कार करते.